आणि खरं तर अजून आता थोडी सुविधा गाडी झाली आहे. सोला घेऊन थांब्यावरती आले आहेत. मारुती जाधव, संतराम साडे नाचरे, बाबाजी नाचरे आणि तानजीदा नाचरे. अजून कोण इच्छुक असेल प्लीज प्लीज या. हा ते सांगतो ना. अजून कोण इच्छुक असेल दुसऱ्या काउंटिंगसाठी बरी पडेल. मारुती नाचरे या. रवींद्र जाधव नाचरे, माननीय आपले इलेक्ट्रिशियन कृपया या गेम मध्ये उतरा. सरजी नाचरे या प्लीज. नाव घ्यायला करू नका. बाबा किती झालं. जे कोण गेम खेळण्यासाठी इच्छुक आहे प्लीज त्यांनी मैदान खेळायचं आहे. मी म्हणतो हे जे भाऊ नवर गेला त्यांना पण येऊ का. आणि जे आत्ताच नुकताच लग्न झालंय म्हणजे बोलता अजून हळद पण सुटली नाही ते सुद्धा ह्या गेम मध्ये परफॉर्मन्स दाखवू शकतात. आणि जे इच्छुक असेल प्लीज प्लीज जे कोण इच्छुक असेल त्यांनी मैदान त्या गेम खेळण्यासाठी. आणि आमचे भाऊ नवरकर चरणदादा विषय मैदानावर सज्ज. आणि 2 नंबरचा नंबर मंदिरजवळ रात्री कुठे दिसत नाहीये. स्कोर बोर्ड मंदिरजवळ रात्री आणि पकड नाही. मंदिरजवळ रात्री तुम्ही आता आमच्या नवतरुणामध्ये तुम्ही आता मुक्त झाला तुम्ही जाऊन तिकडे गेम खेळू शकता. आमचं नवीन क्रिकेट आम्ही आमचा संघ सांभाळू शकतो. शिवकन्यांच्या मार्फत आम्ही आमचा संघ सांभाळू शकतो. आपण जाऊन तिकडे परफॉर्मन्स दाखवायचं. किती जण झाले हे काउंट कर का. हा अर्धा अर्धा 15 जण आहेत. आपण 5-5 करू. 5-5 लॉट करूया. पहिले 5 1 2 3 4 5 अण्णा 1 2 3 4 5 मंगेश सापरे एन्कर करा गेम मध्ये. 1 2 3 4 5 नाही लगेच ट्रायल हा गेम असेल गेम बघून घ्या. तिथपर्यंत क्रॉस करत चालत जायचं आहे. बॉलून पडला बॉल तो गेम मधून आउट होईल. बॉल शेवटपर्यंत बॉलून फुटला तर आउट होईल. काउंट खेळचा रेस असा आहे बलून घेऊन हातामध्ये आणि पायामध्ये बलून घेऊन जायचं. उड्या मारणार बलून पडता कामा नये बलून फुटता कामा नये. आणि 5 मधून एक नंबर काढण्यात येईल. नंतर ते फायनल केलं जाईल. बलून फुगा 5 मधून एक विनर 5 मधून एक विनर काढण्यात आहे. हॅलो धन्यवाद. संघटना मात्र समितीचा जातो आपण असे लसूण फोटो काढतो. धन्यवाद. आणि जीन्स मध्ये 3 बलून द्यायचं. अरे तिथे एकाने 2 संघ चंद्रकांत मात्र एकाने 2 संघ एकाने 2 संघ प्रकाशदादा मिसाळ 3 चेंडूर 2 हातामध्ये 1 पायामध्ये 2 चेंडू घ्यायचे. प्लीज कृपया 2 आणि एकाने संघ आहे. हॅलो आता 3 अजून एक हॅलो खरंच काहीतरी काहीच नवीन पाहायला मिळतं आज आपल्याला. 3 बलून घेऊन हॅलो 3 बलून घेऊन आपल्याला जे फायनलची रेषा आहे ती पार करायची आहे. बलून फुटता कामा नये. बलून पायातून चकल्याशिवाय बलून पायाची नाचरे हात असं नाही पाहिजे. सर हा बस बलून पकडता कामा नये. बलून पायातून निघाला नाही पाहिजे. बलून फुटला नाही पाहिजे. उड्या मारत पुढे शिनारेषा पार करायचं आहे. चला 2 स्टार्ट करतो. 1 2 3 4 बॉलर स्टार्ट बॉलरवरती निघायचं. 3 बॉलरवरती स्टार्ट बॉलर 1 2 3 स्टार्ट. चला रवींद्र
प्रथम नंबर पटकन आहे तरी पण दादाजी मात्रे आपले प्रयत्न चालू ठेवत आहे असं कोणतरी बोललाय प्रयत्नाशी परमेश्वर त्याची भोगू शकतो. हा त्यालाच म्हणतात सफर करा सफर कसं होता येत आहे आणि हळूहळू करता फायनल वर्षीपर्यंत पोहोचले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांना करा सगळ्यांना करा चालत नाही हो जर सगळं चाललं तर सोडू नका. आता करून दादा आम्ही ठरवलं ते मानकरी होणार तर मी काही असं संघटाच्या हात वाजले तरी चालतंय हरिपाठाला आलं तरी चालते दोन शर्ता कामाने प्रथम क्रमांकाचा मानकरी शरीरावरती स्माईल स्वतः ड्रायव्हर करून दादा निशाल फायनलसाठी पात्र ठरतो होतं करून दादा निशाल अरे सरतो जीन्स घालायला पाहिजे अरे जीन्स घालून या केला जीन्स फायनलचा पारा सुटला संपलेला अति भारी संकटात तुम्ही आली तर फायनलचा मानकरी ठरला तो करण विशाल हिंद केसरी मैदानाचा मानकरी ठरलाय बेस्ट बॉलर तू आहे कधीतरी हे खेळायला कधी धाव सुद्धा लागेल परंतु संघटनेचा जास्त जीन्स वाल्यांचा फायदा आहे चालू करतो 1 2 3 स्टॉप चला फेरा सुटला फायनलचा फेरा सुटला आणि 40 जाताना पाहता होता एक नंबरचे मानकरी 2 नंबरसाठी गेला आहेत राजेचा राजात आणि हळूहळू असं चाललं आहे ते आणि तो सुद्धा गेममध्ये बाहेर पडले आहे. हे काय होतं हिरांचं काय नाही 500 रुपये स्टार्ट करतो चालू झाला आहे उड्या मारलं तर मी जात ठरला आहे मला अरे करून लक्ष द्यायचं परत बोलायचं नाही गेम करून माहित नाही म्हणून शुभम सांगतोय कपास गेम शुभम जाधव आणि तुकाराम नात्रे जो कपास गेम आहे तो कसा प्रकारे खेळायचा हे दोघे दाखवते गेम कसा खेळायचा गोटी पडली एक साईडला लेडीज एक साईडला जेंट्स सुद्धा राहणार म्हणजे नवरा राहतो एक साईडला आता तुकाराम दाखवेल कसा गेम खेळायचा आहे चमचा 3 गोटी बायकोच्या चमच्यामध्ये घ्यायचे आहे मग त्यावेळेस बोलतो चमचा 3 गोटी मला वाटतं या दोघांचं लग्न नाव ठरलं पुढे तर या दोघांना कपल गेम साठी आपण घेऊ शकतो कारण दोघांचा मॅच सुद्धा खूप चांगला झाला आहे गेम 1 2 3 स्टार्ट गेम चालू झाला आहे दोघे सुद्धा आपल्या पायावरती पाय ठेवत हळूहळू दूर झालाय अलीकडे आहे दत्तासूर आणि पलीकडे नको तर होणार केसरी थार मैदानाचा मानकरी बघूया पेढा सुटला आणि काटा 83 लढत चालू
भोसले यांनी ठार मैदानाचा मैदान मारलेला आहे. ठार मैदानाचा मानकरी अनंतदादा भोसले आणि आराध्य भोसले. चला गेम स्टार्ट करतो. लेडीजने होण्याची नाही आहे. हे पकडून पकडून जातो लेडीजकडे. गेम स्टार्ट झाला. तरुण मैदानाचा जोरात एकदम जोरात हात लावायचा नाही. हसा ते फसा कोणता लक्ष द्यायचं आहे. कोणता जाधवाने आपली चला एक नंबर मुसळवाडी 2 नंबर जागेची नोकरी. पहिला नंबर चला सोरसतला फायनलचा त्याच्या हस्ताला मंगलदादा नसले त्याचा विचार घेत भेटा टाकणार का भोसले भोसल्यांची भेटी त्यांचा साधा आहे. काही थोडीशी कमी पडत आहे. अनंत भोसले सुद्धा त्यांनी त्यांच्या देखील भेटत असेल आणि भोसल्यांनी काय चालू मला वाटतं 24 चेर गेल्याच्या नंतर येणार. चला आता आपण जे पाहण्याचे होते आमचे बंधू करमदादा मिश्रा यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. त्यांनी बक्षीस करतील सकाराम दादा नाचरे. सकाराम नाचरे हे करण मिश्रा यांना प्रथम पारितोषिक देतील. तथापि द्यायचं आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. झाला होता त्यासाठी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरला आणि त्यांना बक्षीस नाते. धन्यवाद बंधुजी महाराज की. आणि जे विशाल यांनी अनन्या सानाने यांना ससाने अनन्या ससाने यांना बक्षीस वितरण करायचं. त्यामुळे विषय बघा आणि 2 नंबरचं पारितोषिक जातो ते वारी पेंजर अनन्या ससाने. धन्यवाद महाराज की. चला सासर वस्तीसाठी प्रथम क्रमांकाचं मानकरी आहे गार्गी मोहन नाचरे. गार्गी मोहन नाचरे यांनी आपलं जे बक्षीस आहे ते घ्यायचं आहे. गार्गी नाचरे आपलं बक्षीस वितरण घ्यायचं आहे. गार्गी नाचरे यांना बक्षीस वितरण करतील सराजी नाचरे. सराजी नाचरे यांनी गार्गी नाचरे प्रथम क्रमांकाचा पारितोषिक घ्यायचं आहे. चला धन्यवाद. चला हे फोटो आणि त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये आपण 2 नंबरचा मानकरी ठरली होती जी आईवर आलेली. हो सोनमा पुढे अजून अनन्या ससाने वारी पेंजर प्रतीक्षा विशाल यांचा पहिला नंबर आला आहे. तर त्यांनी बक्षीस वितरणासाठी स्टेजवरती यायचं. प्रतीक्षा विशाल मध्ये असतील तर त्यांनी बक्षीस वितरणासाठी यायचं. ते नसतील तर त्यांचे मिस्टर म्हणता येईल करमदा मिशाल हे घेतील. त्यांना बक्षीस वितरण करतील बाबाजी नाचरे मामा साहेब त्यांना वितरण करतील. शोभा साहेब आलेला आहे. आले आहेत. ज्या तक्रारीचा गेम होता सासर वस्तीसाठी त्यामध्ये प्रतीक्षा मिशाल आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आहे. त्यांना बक्षीस वितरण करतील दादाजी नाचरे. स्वतः मामा हे त्यांना बक्षीस वितरण करतील. धन्यवाद. फटाफट महाराज की. धन्यवाद. मान पटकावला त्यांना बक्षीस वितरण करतील राजे जाधव हे त्यांना बक्षीस वितरण करतील. कपाल गेममध्ये आराध्य भोसले आणि अनंत भोसले यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे. खरंच प्रेम जे काय आहे मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा कपाल गेम तोच घेऊन गेले होते
आणि यावर्षी सुद्धा गेम तेच घेऊन जातात. मला म्हणतात प्रेम निष्ठा एकता असं काहीसं. चला प्रथम क्रमांकाचे मानकरी आनंद भोसले आणि अनंत भोसले. धन्यवाद. गंगादेव महाराज की पुन्हा समजला पास झाले. चेंडू तो घेऊन आता महाराष्ट्रासाठी जे दोन ठरला होता त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं आहे. मायामालक त्यांना बक्षीस वितरण करतील. शंकराचा बोलतो आणि मायामालक त्याला प्रथम पारितोषिक द्यायचं आहे. बक्षिसाचा कार्यक्रम त्यांनी करायचा आहे. धन्यवाद 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 महाराज की. चला दुसरा गेम शिवकन्यांसाठी खेळला गेला होता. शिवकन्यांसाठी बाबलीत बॉल टाकणे असा काहीसा गेम होता. त्याच्यामध्ये आमचा लाडाचा लाडूबाई विशाखा नाचरे यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे. यांना प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. यांना पारितोषिक देतील विजय जाधव ग्रामीण अध्यक्ष विजयदादा जाधव हे स्वतः बक्षीस वितरण करतील. विशाखा नाचरे यांनी प्रथम क्रमांक अरे बाप फोटो धन्यवाद. महाराज की. चला